ज्या आईवर डोळे झाकून विश्वास ठेवला तिनेच आज विश्वासघाताचा कळस गाठला. रक्ताच्या नात्यानेच जेव्हा पैशाच्या हव्यासापोटी स्वतःच्याच माणसाचा बळी देण्याचा कट रचला तेव्हा त्या अगतिक जीवाचं काय झालं असेल. ही गोष्ट आहे शहरात हळद झिजवून पैसे पाठवणाऱ्या एका हतबल पतीची आणि मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका असहाय्य पत्नीची. मुलानं रक्ताचं पाणी करून पाठवलेला पैसा सासूने सुनाच्या औषधांवर खर्च करण्याऐवजी स्वतःच्या चैनीवर उडवला. पण जेव्हा मुलाचा घरी येण्याचा दिवस जवळ आला तेव्हा या सासूने एक असा भयानक निर्णय घेतला जो ऐकून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. काय झालं असेल जेव्हा अर्धांगवायूने आजारी असलेल्या सुनेला साक्षात स्वतःच्याच माणसाने मृत्यूच्या दारात ढकललं. एका चिमुरडीचा तो एक फोन कॉल या क्रूर खेळाचा शेवट कसा करणार. संकटाच्या काळात आपली माणसं खरंच आपली असतात का. चला तर मग अनुभवूया नात्यांमधील काळाकुट्ट अंधार आणि माणुसकीचा थरार मांडणारी ही सत्य परिस्थिती. साधना अचानक अर्धांगवायूने आजारी पडली आणि बघता बघता ती कायमची अंथरुणाला खेळली. तिचा हा आजार घरासाठी एक मोठं संकट घेऊन आला होता. तिचा पती आकाश शहरात मजुरीचं काम करायचा, पण जेव्हा त्याला साधनाची ही अवस्था कळली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने तातडीने आपल्या आईला फोन लावला आणि काकुळतीला येऊन म्हणाला, आई, माझी साधना आजारी आहे. तिला चांगलं हॉस्पिटल दाखव. औषध पाण्यात काहीच कमी पडू देऊ नकोस. मी इथे रात्रंदिवस राबून पैसे पाठवीन, पण तिला लवकरात लवकर उभं कर. सासूने मुलाला मोठमोठ्या आश्वासनं दिल्या आणि उपचाराचं आश्वासन देऊन पैसे मागायला सुरुवात केली. मात्र आईचं मन हे मायेचं न राहता पैशाच्या हव्यासानं भरलेलं होतं. आकाशने रक्ताचं पाणी करून पाठवलेला प्रत्येक रुपया साधनावर खर्च होण्याऐवजी सासूने आपल्या लेकींना घरी बोलावून त्यावर चैनी करायला सुरुवात केली. आजारी सुनेला साध्या गोळ्याही दिल्या जात नव्हत्या. उलट तिला घराच्या अडगळीच्या स्टोअर रूम मध्ये ढकलून दिलं होतं. तिची विचारपूस करायला कोणी नव्हतं. फक्त तिच्या लहान मुलीच आपल्या आईचं केविलवाणं रूप बघून अश्रू गाळत तिची सेवा करायच्या. एक दिवस आकाशने आईला फोन केला की तो पुढच्या महिन्यात घरी येतोय. हे ऐकताच सासूच्या पोटात भीतीचा गोळा आला. तिला वाटलं की जर आकाश आला आणि त्याने साधनाची ही दयनीय अवस्था पाहिली तर आपलं भिंग फुटेल. या भीतीपोटी तिने काळजावर दगड ठेवून साधनाला कायमचं संपवण्याचा विचार केला, जेणेकरून आकाशला कधीच काही कळणार नाही. तिने लेकीच्या मदतीने कट रचला आणि ज्या दिवशी ती आपल्या काळजाचा तुकडा समजणाऱ्या लेकींना मदतीला बोलवून साधनाचा काटा काढणार होती, नेमकं त्याच वेळी कोणालाही कोणतीही कल्पना न देता आकाश थेट घराच्या उंबरठ्यात येऊन उभा राहिला. समोरचं भयानक दृश्य बघताच आकाशच्या अंगावर काटा आला, कारण त्याची आई आणि बहीण मिळून असा काही प्रकार करत होत्या की ते बघून त्याला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आकाशने मालकाला कळकळून विनंती केली की मालक, आजपासून नाव डबल शिफ्ट साठी लिहून घ्या. मी आता रोज 20 तास काम करेन. मालक त्याला समजावू लागले की एवढे कष्ट केल्याने तुझी तब्येत बिघडेल, पण आकाश आपल्या निर्णयावर ठाम होता. तो म्हणाला, मालक, मी इथे घरासाठीच तर आलोय. माझी पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे. तिला अर्धांगवायूचा जोरात झटका आलाय आणि तिच्या उपचारासाठी खूप पैशांची गरज आहे. डबल शिफ्ट केल्याशिवाय मी एवढ्या मोठ्या रकमेची तजवीज करू शकणार नाही. आकाशची जिद्द पाहून मालकाने त्याचं नाव जास्तीच्या कामासाठी नोंदवून घेतलं. आता आकाश अहोरात्र कष्ट करू लागला. 24 तासांपैकी जेमतेम 4 तास तो विश्रांती घ्यायचा आणि उरलेला सगळा वेळ कामात घालवायचा. घामाचा जो पैसा मिळायचा तो डोळे झाकून आपल्या आईला पाठवू लागला, जेणेकरून साधनाचे उपचार नीट होतील. पण त्याला काय माहित की घरी 1 रुपयाही साधनाच्या औषधावर खर्च होत नव्हता. सुरुवातीला सासूने उपचाराचा थोडा प्रयत्न केला खरा, पण जेव्हा मुलाकडून ढिगभर पैसा येऊ लागला तेव्हा तिची नियत फिरली.
तिला वाटू लागलं की माझा मुलगा दिवसरात्र कष्ट करून कमावतोय आणि हे सगळे पैसे फक्त या सुनेच्या औषधांवर खर्च होतात, हे तिला सहन होईना. तिने 1 रुपयाही साधनावर खर्च करणं बंद केलं. उलट दर 4 दिवसांनी ती आपल्या लेकीला घरी बोलावून पार्ट्या करू लागली. बिचारी साधना त्या काळोख्या खोलीत तडफडत पडलेली असायची. तिची 7 आणि 5 वर्षाची लहान मुलं मात्र आईची ती अवस्था बघून तिला पाणी आणून द्यायची आणि घरातलं जे काही उरलं सुरलेलं खाणं असेल ते तिच्या तोंडी लावायची. साधना जेव्हा बरी होती तेव्हा तिचं घरात राज्य चालायचं, पण आजारपणाने तिला अंथरुणाला खिळवलं आणि तिचं नशीबच पालटलं. तिची ती नणंद जी एकेकाळी भाभी भाभी म्हणत तिच्या पुढे मागे करायची, तिची स्तुती करायची, ती आता साधनाच्या खोलीकडे ढुंकूनही बघत नव्हती. ज्या नणंदा एकेकाळी चापलुसी करण्यात एकमेकींच्या पुढे असायच्या त्यांनी आता आपली खरी रूप दाखवली होती. त्या दिवसभर आपल्या आईच्या कुशीत बसून भावाच्या पैशांवर मजा करायच्या, पण सध्या माणुसकीच्या नात्याने वहिनीची चौकशी करण्याची तसदीही कोणी घेत नव्हतं. एके दिवशी रात्रीच्या जेवणात साधनाच्या वाट्याला काहीच उरलं नव्हतं. बिचारीनं आदल्या दिवशीच वाळलेले 2-4 तुकडे खाऊन रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी नंदाच्या मेजवानीचा बेत होता. घरात एकापेक्षा एक सरस पक्वान्न शिजत होती, पण साधनाचा डबा मात्र रिकामाच होता. आईला भूक लागली आहे हे बघून तिची लहान मुलगी चोर पावलांनी स्वयंपाकघरात गेली आणि तिथून एक भाकरी आणि थोडी भाजी चोरून घेऊन आली. ती आपल्या आईला भरवू लागली, पण स्वतः ती चिमुरडीही सकाळपासून भुकेलीच होती. तितक्यात एका नणंदेची नजर त्या दोघींवर पडली आणि तिने घर डोक्यावर घेतलं. त्या निष्पाप मुलीच्या गालावर तिने सपासप थप्पड लगावले आणि जोरात ओरडली, आता ही मेलेली तुझी आई तुला चोरी करायला शिकवते काय? कितीही अडाणी बाई, हिला एवढं समजत नाही की संस्कार याच वयात दिले जातात. आज जर चोरी करायला शिकवली तर मोठी झाल्यावर ही पोरगी थेट तुरुंगातच जाईन. नंदांनी लगेच आकाशला फोन लावला आणि त्याच्या कानात विष कालवायला सुरुवात केली. अरे आकाश, तुझी बायको या पोरींना काय घाणेरडे संस्कार देते बघ. आम्ही त्यांना खाण्यापिण्याची कसलीच कमी पडू देत नाही. आई त्यांचं इतकं कौतुक करते तरीही ही सवय काय सुटत नाही. आधी पोटभर सगळ्यांसमोर जेवते आणि नंतर पुन्हा चोरून खायला लागते. आम्ही तिला खाण्यापासून कधीच रोखलं नाही, फक्त एवढंच सांगतो की वेळेवर सर्वांसोबत बसून खात जा. आकाश हे ऐकून प्रचंड संतापला. त्याला वाटलं साधना आधी तर अशी नव्हती, पण कदाचित आजारपणामुळे तिचा मेंदू जागेवर राहिला नसावा, म्हणूनच ती पोरींना असं चुकीचं वागायला लावते. त्याने हताश होऊन घरच्यांना सांगितलं की आता तुम्हीच माझ्या मुलांकडे लक्ष द्या आणि त्यांची नीट काळजी घ्या. इकडे धाकट्या नंदेचा नवरा बाहेर गावी असल्यामुळे तिने तर आपल्या मुलांसह कायमचा माहेरचा रस्ता धरला होता आणि तिथेच डेरा टाकून ती राहू लागली होती. आता साधनाच्या त्या हक्काच्या खोलीवर धाकट्या नंदेची नजर पडली होती. नंदेच्या मुलाला अंगावर उष्णतेमुळे पुरळ आल्याचं निमित्त झालं आणि तिने घरात मोठं काहूर माजवलं. ती आईला म्हणाली, एक तर मी वहिनीची काळजी घेण्यासाठी सासर सोडून इथे येऊन बसले आणि मला साधा एक चांगलं राहिला खोलीही मिळत नाहीये. मला जर चांगली खोली मिळणार नसेल तर मी आत्ताच्या आत्ता परत जाते. सासूने तिला शांत करत म्हटलं, अगं तू जाऊ नकोस. साधना तर आता लाचार आहे, तिला बोलताही येत नाही. आपण असं करूया की साधनाची खोली तुझ्यासाठी रिकामी करूया. अर्धांगवायूमुळे तिच्या नसा कुमकुवत झाल्या आहेत. एसीची थंड हवा तिला सहन होणार नाही. उलट तिला उबदार जागेचीच गरज आहे. हे ऐकून मुलगी जाम खुश झाली. सासूने साधनाच्या खोलीत पाऊल टाकलं तेव्हा तिथली अवस्था पाहून कोणालाही क्यू आली असती. कित्येक दिवस नीट साफसफाई न झाल्यामुळे आणि साधनाच्या तोंडातून लाळ गळत असल्यामुळे खोलीत दुर्गंधी पसरली होती. सासू तोंड फिरवून तिला म्हणाली, आजपासून तू स्टोर रूम मध्ये राहायचं. तोच तुझा नवा पत्ता आहे. या खोलीत एसी आहे. बाहेरचे पाहुणे आले की त्यांना इथे बसवतो आम्ही, पण तू इथे सगळी घाण करून ठेवली आहेस, त्यामुळे तुला इथे ठेवता येणार नाही आणि जास्त आरडाओरडा करायची गरज नाही, कारण तुझं ऐकायला इथं कोणी रिकामं नाही. सासूने लगेच कामाच्या बाईला बोलावलं
आणि त्या आजारी साधनाला फरफटत नेऊन काळोख्या स्टोर रूम मध्ये फेकून दिलं. आपल्या आईची ही अवस्था पाहून त्या दोन्ही मुली रडून रडून बेहाल झाल्या, पण कोणालाही त्यांची दया आली नाही. त्या पोरींना आकाशशी बोलूही दिलं जात नसे, जेणेकरून घराचं सत्य बाहेर पडू नये. आता साधनाच्या खोलीवर नंदेचा ताबा झाला होता आणि ती तिथेच चैनीत राहू लागली. इकडे शहरात आकाशची मेहनत पाहून मालकालाही त्यांची दया आली. मालकाने त्याला जवळ बोलावून म्हटलं, आकाश, तुझ्या जिद्दीने डबल शिफ्ट करतोय, त्यावरून समजतंय की तुझं तुझ्या कुटुंबावर आणि पत्नीवर किती प्रेम आहे. हे ऐकताच आकाशचे डोळे भरून आले. तो नतमस्तक होऊन म्हणाला, मालक, आयुष्यभर घरापासून लांब राहून कष्ट फक्त बायकोपरांच्या सुखासाठीच केले, पण आज तिची ही अवस्था झाली आहे. माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, म्हणूनच मी इथे स्वतःहून राबून घेतोय, जेणेकरून तिला चांगले उपचार मिळावं. आकाशला रडू कोसळलं. तो म्हणाला, मालक, ही माझी मजबुरी माणसाला इतकं हतबल करते की काय सांगावं. मी तर फक्त माझ्या पत्नीला पुन्हा एकदा चालताना बघण्यासाठी हे कष्ट उपसतोय. मालकाने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला मायेने जवळ घेतलं. मालक म्हणाले, आकाश, तू काळजी करू नको. तुझ्या पत्नीच्या उपचाराचा सगळा खर्च मी स्वतः उचलेन. तू उद्याच घरी जा. जोपर्यंत तुझी पत्नी ठीक होत नाही आणि तू कामावर परत येत नाहीस, तोपर्यंत तुझ्या घरच्या खर्चाची जबाबदारी माझी. मी सुद्धा या कठीण काळातून गेलोय, त्यामुळे मला तुझ्या दुःखाची जाणीव आहे. माझी मदत करायला तेव्हा कोणी नव्हतं, पण आज मी तुला मदत करू शकतो. आकाशने मालकाचे पाय धरले आणि तो आभार मानू लागला. त्याला आता फक्त काही महत्वाची कामं उरली होती, ज्यात तो व्यस्त झाला. त्याने आईला फोन करून सांगितलं की, आई, मी पुढच्या महिन्यात घरी येतोय आणि आता साधनाचे उपचार मी स्वतः बघेन. तू दरवेळी ज्या रिपोर्ट्सचे फोटो पाठवते त्यात मला काही सुधारणा दिसत नाहीये. खरं तर सासू आणि नंदा सुरुवातीच्या काळातील जुनेच रिपोर्टचे फोटो त्याला फिरवून फिरवून पाठवत होत्या. कधीतरी साधनाला चांगले कपडे घालून तिचा फोटो काढून त्याला पाठवून द्यायच्या आणि पोरींना बाहेरून चांगलं खायला देऊन त्यांचे व्हिडिओ करून आकाशला पाठवायच्या, जेणेकरून त्याला वाटेल की घरात सगळं व्यवस्थित आहे. आकाशला आपल्या आईवर आणि बहिणीवर अंधाळा विश्वास होता, पण हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली. सासूच्या डोक्यात आता फक्त मृत्यूचं थैमान सुरू होतं. ती क्रूरपणे आपल्या मुलीला म्हणाली, एकदा का साधना कायमची शांत झाली की मग तो आकाश आपलं काय वाकड करणार. पुढच्या महिन्यात तो येईल, तेव्हा तिची रक्षाही उरलेली नसेल आणि पोस्टमार्टमची करायची वेळही येणार नाही. राहिला प्रश्न त्या लहान पोरींचा, तर त्यांना आतापासूनच खाऊ पिऊ घालून आपल्या बाजूने वळवून घेऊ. एकदा का त्यांना आपली सवय झाली की त्या आपल्या विरुद्ध एक अक्षरही काढणार नाहीत. सासूने आपला डाव पूर्णपणे आखला होता. दुसऱ्या दिवशी तिने मुद्दाम चांगलं जेवण बनवलं आणि नातींना प्रेमाने खायला घातलं. कित्येक दिवसानंतर चांगलं जेवण मिळाल्यामुळे त्या चिमुरड्याही हरकून गेल्या. त्यांनी आपल्या आईसाठी जेवण येण्याचा हट्ट धरला. सासूने आधीच साधनाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या, जेणेकरून ती गाढ झोपेत असताना तिचा काटा काढता येईल. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता. मुली आईला भरवत असताना धाकट्या लेकीच्या हातून भाजी खाली सांडली. साधनाने फक्त कोरडी भाकरी खाल्ली, पण भाजी तिच्या पोटात गेली नाही. तिने आपल्या अडखळत्या जिभेने मुलीला हळूच सांगितलं, बाळा, ती सांडलेली भाजी गुपचूप साफ करून फेकून दे. नाहीतर तुझ्या आजीने किंवा आत्याने बघितलं तर त्या तुला खूप मारतील. स्वतः मृत्यूच्या दारात असूनही ती माऊली आपल्या पोरींना सासूच्या जाचापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. रात्र झाली आणि साधना झोपी गेली. पोटात अन्नाचा कण गेल्यामुळे कदाचित तिला थोडी शांत झोप लागली होती. खरं तर साधनाची प्रकृती इतकीही गंभीर नव्हती, पण वेळीच उपचार आणि औषधं न मिळाल्यामुळे तिची अवस्था बिकट झाली होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर औषध उपचार वेळेवर झाले तर साधना पुन्हा चालू फिरू शकेल, पण घरच्यांना ती बरी झालेलीच नको होती. मध्यरात्री सासू आणि नणंद दबक्या पावलांनी त्या काळोख्या स्टोर रूम मध्ये शिरल्या. समोर साधना गाढ झोपलेली होती. त्या दोघी सावजासारख्या तिच्या उशाशी आल्या आणि काहीही विचार न करता त्यांनी
तिथली उशी उचलली आणि साधनाच्या तोंडावर दाबून धरली. तिची उरली सुरली धडपड थांबवण्यासाठी त्या आपला पूर्ण जोर लावू लागल्या. अचानक घरात कुणाची तरी चाहूल लागली आणि सासू नणंद दोघीही घाबरल्या. त्यांनी विचार केला की कोणीतरी आत येण्यापूर्वी साधनाचा खेळ खल्लास करावा, म्हणून त्यांनी अधिक जोराने उशी साधनाच्या तोंडावर दाबली. त्यांना वाटलं होतं की एकदा श्वास गुदमरला की आपण साधना मेली असा आरडाओरडा करू शकू, पण नियतीला हे मान्य नव्हतं. त्या क्षणी आकाशने खोलीचा दरवाजा जोरात उघडला. आपल्या आईला आणि बहिणीला स्वतःच्या पत्नीचा जीव घेताना पाहून तो थरथर कापला आणि जोरात ओरडला, आई, हे काय चाललंय? बाजूला व्हा आधी. तो धावत गेला आणि त्याने साधनाच्या तोंडावरची उशी झटकून दूर केली. सासू आणि नणंद दोघीही गयावया करत म्हणाल्या, अरे, आम्ही तर फक्त बघायला आलो होतो की तिला झोप लागली आहे का नाही. आकाशने संतापून विचारलं, तुम्ही तिला झोपली का बघायला आला होतात की कायमच झोपवायला? मला सगळं समजतंय. आत्ताच्या आत्ता इथून बाहेर व्हा. मला तुमच्याशी बोलायचीही इच्छा नाहीये. त्या दोघींना बाहेर काढून आकाश तातडीने साधनाच्या जवळ गेला. तिचा श्वास जोरात अडकत होता. आकाशला समोर बघताच ती रडत आपल्या अडखळत्या जिभेनं म्हणाली, आकाश, मला सोडून जाऊ नकोस, नाहीतर हे लोक मला मारून टाकतील. तिचा तो वेदनादायी आवाज ऐकून आकाशचं काळीज पिळवटून निघालं. त्याने तिला काळजाशी धरलं आणि सांगितलं, आता मी आलोय ना, तुला कोणीही हात लावू शकणार नाही. त्याने आपल्या घाबरलेल्या दोन्ही लेकींनाही जवळ घेतलं. दुसऱ्या दिवशी कोणाशीही एक शब्द न बोलता आकाशने साधनाला दवाखान्यात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की अर्धांगवायू जुना झालाय आणि देखभाली अभावी आजार वाढला आहे. पण योग्य औषध उपचार मिळाले तर साधना स्वतःच्या पायावर उभी राहू शकेन आणि कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःचं आयुष्य जगू शकेन. फक्त तिला थंडीपासून वाचवावं लागेल. आकाशने मनोमन ठरवलं की तो आपल्या पत्नीला पुन्हा सुखाचे दिवस दाखवेल. घरी आल्यावर त्याने आई आणि बहिणीला समोर उभं केलं आणि सुनावलं, तुम्ही माझी आई आणि बहीण आहात, पण तुम्ही माझं घर उद्ध्वस्त करण्यात कोणतीच कसर सोडली नाही. जर तुम्हाला पैसाच हवा होता तर मला मागायचा ना, मी दिला असता. पण पैशासाठी माझ्या पत्नीला मृत्यूच्या दारात का नेलत? सासू आणि नणंद माफी मागू लागल्या, पण आकाशने त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्याला ती रात्र आठवली जेव्हा त्याच्या मोठ्या मुलीने चोरून फोन केला होता आणि रडत सांगितलं होतं, बाबा, घरी लवकर या. आजी आणि आत्या मम्मीला मारून टाकण्याच्या गप्पा मारत आहेत आणि त्यांनी आमची खोलीही हिसकावून घेतली आहे. त्या एका फोन कॉलमुळेच आकाशची शुद्ध हरपली होती आणि तो मालकाची मदत घेऊन तातडीने घरी पोहोचला होता. आज त्याच्या पत्नीचा जीव वाचला होता, पण रक्ताच्या नात्यावरचा त्याचा विश्वास मात्र कायमचा उडाला होता. आकाशच्या डोळ्यासमोर तो क्षण उभा राहिला जेव्हा त्याच्या लहान मुलीने रडत रडत त्याला गुपचूप फोन केला होता. ती म्हणाली होती, बाबा, आईला ही लोक औषधही देत नाहीत आणि आम्हाला नीट खायलाही मिळत नाही. तुम्ही घरी येणार म्हटल्यावर आम्हाला खूप आनंद झाला होता, पण दादी आणि आत्या गप्पा मारत होत्या की तुम्ही येण्यापूर्वीच त्या मम्मीला मारून टाकतील. त्या म्हणत होत्या की पोरींना 4 दिवस चांगलं खायला दिलं की त्या गप्प बसतील. मुलीचं हे बोलणं ऐकून आकाश सुन्न झाला होता. आपलीच रक्ताचे नातेवाईक इतका भयानक कट रचू शकतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो तिथेच बसून ढसढसा रडला आणि मग सगळी कामं अर्धवट सोडून तातडीने घराकडे निघाला. तो विचार करत होता की जर त्या दिवशी लेकीने फोन केला नसता तर आज साधना जिवंत उरली नसती. त्याला स्वतःचाच राग येत होता. मी माझ्या पत्नीला आणि मुलांना या लोभी माणसांच्या भरवशावर कसं काय सोडलं? ती माझी जबाबदारी होती. मी स्वतः तिची काळजी घ्यायला हवी होती. अशा विचाराने तो स्वतःलाच दोष देऊ लागला. पण सुदैवाने अजून वेळ पूर्णपणे निघून गेली नव्हती. आकाशने जिद्दीने साधनाचे उपचार सुरू केले. नामांकित डॉक्टरांची औषधं आणि आकाशची सेवा यामुळे 2 वर्षाच्या आतच चमत्कार घडला. साधना आता स्वतःच्या पायावर उभी राहू लागली होती आणि घरची छोटी मोठी कामही करू लागली होती. आकाशने कठोर निर्णय घेत आपल्या आईला आणि बहिणीला घराबाहेरचा रस्ता दाखवला. तिला तिच्या सासरी धाडलं आणि आईला घराचा वेगळा हिस्सा देऊन वेगळं केलं.
आज त्याची आई त्या घरात एकटी राहून दिवस रात्र रडत आहे. आपल्या लेकीचे लाड पुरवण्यासाठी आपण एका निष्पाप सुनेचा जीव घ्यायला निघालो होतो. या पापाची जाणीव तिला आता पदोपदी होत होती. तिचे हे दुःख कदाचित मरेपर्यंत संपणार नव्हतं, कारण आकाश आणि साधना दोघही तिला माफ करायला तयार नव्हते. तात्पर्य: आयुष्यात संयम आणि प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो. कठीण काळात आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं हीच माणसाची खरी ताकद आहे. लोभ आणि स्वार्थामुळे केवळ दुसऱ्याचे नुकसान होत नाही, तर माणसाचा स्वतःचा आत्मा आणि नातीही उद्ध्वस्त होतात. प्रेमाने आणि सहकार्यानेच नाती टिकतात. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की सत्याच्या वाटेवर चालल्यास कितीही संकट आली तरी विजय नक्कीच होतो, तर अन्याय आणि बेईमानी केवळ दुःख आणि विनाशच घेऊन येते. साधना तर आज आपल्या पायावर उभी राहिली, पण ज्या नात्यांनी तिचा श्वास रोखण्याचा प्रयत्न केला ती नाती मात्र कायमची कोलमडली. रक्ताची नाती ही केवळ जन्माने मिळत नाहीत, तर ती एकमेकांच्या कठीण काळात पाठीशी उभी राहिल्याने टिकतात. पैशांचा हव्यास आणि स्वार्थ माणसाला इतका अंधारा करतो की तो विसरून जातो की केलेल्या कर्माचं फळ या जन्मी भोगावं लागतं. कदाचित आकाशने वेळीच पाऊल उचललं नसतं तर आज एक माऊली आपल्या लेकींपासून कायमची दुरावली असती. या कथेवरून एकच शिकावं की कोणीही इतका अंधारा विश्वास ठेवू नका की समोरच्याची क्रूरता आपल्याला दिसणारच नाही. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत आकाशने आपल्या आईला आणि बहिणीला माफ करायला हवं होतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जर ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच डोळे उघडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्या कथेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.